प्रभाग 5 मध्ये भाजपाचा खड्ड्यातून प्रचार सुरू. स्थानिक प्रश्नावर उत्तर नसल्याने माजी नगरसेवकांचा केंद्रातले मुद्दे मांडून जनतेची दिशाभूल. भाजपाचे उमेदवार राज कबाडे यांचा हल्लाबोल. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली असून प्रचारादरम्यान प्रभागातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात जनक्षोभ उसळत आहे. गेल्या अनेक वर्षात स्थानिक प्रश्न सुटलेले नाहीत, त्यामुळे आता जनतेची दिशाभूल करण्यासाठी माजी नगरसेवक केंद्रातील आणि राज्यातील मुद्दे मांडत आहेत, असा गंभीर आरोप भाजपाचे उमेदवार राज कबाडे यांनी केलेला आहे. सामान्यांच्या प्रतिसादाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रभाग 5 मधून भाजपचे उमेदवार राजकुमार कबाडे, राकेश शिंदे, बिस्मिल्ला शेख आणि मीनाक्षी चौगुले रिंगणात आहेत. कोणताही मोठा राजकीय वारसा नसलेल्या पण सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. भाजप उमेदवारांच्या या वाढत्या प्रभावामुळे विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांना प्रचारात उतरावे लागत आहे, अशी टीका कबाडे यांनी केली आहे. प्रचारासाठी प्रभागातील गल्लोगल्ली जात असताना उमेदवारांना खड्ड्यातून वाट काढावी लागते आहे. हीच गेल्या 5 वर्षातील विकासाची स्थिती असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. स्थानिक पातळीवर रस्ते आणि ड्रेनेजची दुरावस्था झालेली आहे, यावर उत्तर नसल्याने माजी नगरसेवक केवळ केंद्रातील राजकारणाचे विषय काढून मतदारांचे लक्ष भरकटवत आहेत. प्रभागातील ड्रेनेज लाईन तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि याकडे कबाडे यांनी प्रशासनाचे आणि विरोधकांचे लक्ष वेधलेलं आहे. प्रभागाचा विकास केल्याचा दावा करणाऱ्यांनी एकदा सामान्य नागरिकांच्या नजरेतून रस्त्यांची आणि ड्रेनेजची अवस्था पाहावी. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता खऱ्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन राजकुमार कबाडे यांनी केलेले आहे. नमस्ते. आज वार्ड क्रमांक 5 मध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे पॅनल वकाराबाग मंडे पेट्रोल पंपासमोर फिरत आहे. तर इथली आत्ताची अवस्था जर बघायला गेली तर प्रथम जो समस्या आहे ती रस्त्याची आणि ड्रेनेजची. जे कार्य भुयारी गटार योजना आहे ते गेले 55 वर्षाचे आहे. त्याचे कार्यकाल संपून 10 ते 12 वर्ष झालेलं आहे आणि नवीन मंजुरी येऊन 8 ते 9 वर्ष झालं, तरीसुद्धा अजून इथला रस्ता आणि हे भुयारी गटारीची जी योजना आहे ती अजून पूर्ण झालेली नाही. तर या रस्त्याचे जे अपुऱ्या जे रस्ता राहिलेला आहे त्यामुळे इथले व्यापारी जे आहेत, ते व्यापारी असून व्यावसायिक असेल, त्यांचा धंदा सगळा कोलमडलेला आहे इथला. तर इथल्या लोकांची एक समस्या की जिथं आमची घरं आहेत, आता या इथं कोरी वस्ती आहे, तर कोरी वस्तीच्या लोकांची एक समस्या की आमच्या घरात जायला आम्हाला रस्ता नाही आणि गेल्या 5 ते 6 वर्ष झाले इथं सगळं उकरून ठेवलं आहे. तर आम्ही ही समस्या जे झालेलं आमच्यावर हे, तर या गोष्टीला जबाबदार कोण आहे? आम्हाला इथनं आमच्या घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तरी आम्हाला रस्ता नाही आहे. तर प्रस्ताविक नगरसेवक असतील किंवा इतर जे हे असतील, तर त्या लोकांनी हे उकरून ठेवून 4 ते 5 वर्ष झालं आहे, तर अजून ह्याच्याकडे त्यांनी बघितलेलं नाही. तर आता आम्हाला ह्या लोकांना आम्ही एकच सांगू इच्छितो की आता भारतीय जनता पार्टीचं पॅनल हे सक्षम आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलला तुम्ही बहुमताने निवडून द्या. ही राहिलेली जी कामं आहेत ते आम्ही शब्द देतो तुम्हाला की वर्षाच्या आत आम्ही हे तुम्हाला करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण करून घेऊ आपल्या वार्डात. मी राजकुमार संभाजी कबाडे, भारतीय जनता पार्टीतून 5 नंबर वार्डातून आमचे पॅनल उभारलेलं आहे. काल जी तिथे त्यांनी सभा घेतली, विरोधकांनी आमची सभा घेतली, त्यामध्ये त्यांनी भाजपवर फक्त टीका केली. पण त्यांनी काय केलं हे समोर आहे, तुमच्या इकडे बघू शकता तुम्ही. हे डिडनीची अवस्था काय आहे? ही डिडनीची अवस्था 8 ते 9 वर्ष अशीच आहे. मग ह्या जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर नाही बोलणार असाल आणि तुम्ही त्या भाजपला नावं ठेवायला आहे, ज्या भाजपनं 5 वर्षामध्ये तुम्हाला 27 कोटी 80 लाखाचा नगरसेवक नसताना निधी दिला आणि तुम्हाला आता काही विकासावर बोलता येत नाही आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांना देऊन इथं भाषणे द्यायला लावा लागलाय, तरी पण तुमचं इथं काम नसल्यामुळे तुम्हाला प्रस्थापितांना बाहेरचे नेते आणून इथं त्यांना भाषण करायला लागत आहे. पण हा विकास झालेला तुमच्या समोर डोळ्याला दिसतोय. एवढा निधी देऊन सुद्धा तुम्ही इथं कामं केलं नाही आणि तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, भाजपवर टीका करताय. ज्या भाजपने तुम्हाला 27-28 कोटी रुपये दिले त्या निधीचा वापर सुद्धा तुम्हाला करता आला नाही. तुमच्याकडे निधी किती तुम्ही स्वतःहून महानगरपालिकेत खर्च केला त्याचा उदाहरण द्या प्रस्थापिकाने. आमचं स्पष्ट मत आहे, जनता या कोणत्याही भूलथापाला बळी पडणार नाही आहे. तर 100% यावेळी भाजप जे आहे ते भाजपचं सक्षम आणि या केंद्रामध्ये शासन भाजपचं आहे, राज्यात भाजपचं आहे. त्यामुळे इथं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब आमदार असल्यामुळं इथला निधी अजून भरपूर प्रमाणात, कारण की ह्या डिडनीच्या योजनेसाठी भाऊनी आता आराखडा तयार केलेला आहे. त्यातून निधी, त्या फंडातून ही कामं हे वर्षभरात पूर्ण होणार आहेत. रस्त्याचे कामं पूर्ण होणार आहेत. जे आतले 5 नंबर वार्डात कुठली कामं राहिली आहेत ती पण फंडातनं पूर्ण आहेत. त्यामुळं त्यांच्या जोडीच्या साथीला आमच्या नगरसेवकांना जर तुम्ही निवडून दिला तर 100% ही कामं पण पूर्ण होतील आणि एका वर्षात
5 नंबर वाड्याचा कायापालट होईल. त्याचप्रमाणे मिरज सिटी स्मार्ट सिटी भाऊ करतील आणि त्याचप्रमाणे 5 नंबर वार्ड पण आपला सुजलाम सुफलाम होईल. यासाठी मी सगळ्या मतदार राज्याला एकच विनंती करतो, कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका. 15 तारखेला जे मतदान होणार आहे ते आपल्या वार्डाच्या विकासासाठी, आपल्या मुलाबालांच्या भविष्यासाठी तुम्ही सगळ्यांनी 15 तारखेला कमळ या बटन चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांना निवडून द्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.